जो भगवत प्राप्ती करू इच्छितो त्याने सकाळी आणि रात्री जरूर प्रार्थना करावी, आणि जो संसार प्राप्ती करू इच्छितो त्याने दिवसा, दुपारी, संध्याकाळी, रात्री आणि मोठा प्रॉब्लेम असेल तर 9 वेळा प्रार्थना करावी. आणि त्या दिवसात अन्न पाणी थोडं कमी खावं, बडबड कमी करावी. कोणताही संसाराचा प्रॉब्लेम असो दूर होऊन जातो. मोठी मोठी भारी संकट आली, चोहीकडून संकट आली, आता वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. शत्रूंच्या हातात भयंकर खतरनाक हत्यारं असतील आणि नशिबाने ही पाठ फिरवली असेल. भिवू नका. किसी का कहीं भी नहीं था ठिकाना, तुम्हारे यहाँ जो सुनाई ना होती. तो ऐकतो, पक्क समजा तो ऐकतो. किसी का कहीं भी नहीं था ठिकाना, तुम्हारे यहाँ अगर सुनाई न होती. अशी आणखीनही अनेक संकट, विघ्न, बाधा. शांत मना, दृढ विश्वास व श्रद्धा भक्तीने, आणि होत नसेल तरीही प्रार्थना करत राहा. कधी ना कधी तर ऐकू जाईल रामाला. जीवनाची संध्याकाळ होण्यापूर्वीच हे जीवनदाता तुझ्यामध्ये विश्रांती मिळू दे. तू मला नाही मिळालास तरीही काही हरकत नाही, कारण तू तर माझा आत्मा आहेस, प्राप्तच आहेस. केवळ तुला जे चांगलं वाटत असेल ते मी ना करो बस. तर मग तुला चांगलं वाटेल तेच होईल, आणि मग तू आणि मी दूर कसे काय? ही प्रेम आणि स्नेहाची भाषा आहे. ध्रुव 6 महिन्यात सफल झाला भगवंताला प्रकट करण्यात. कधी कधी असं काय घडतं की वाटेल की कसं होत असेल, कसं होतं. तुम्ही कसं होत असेल असं म्हणत म्हणत चिंतेच्या खाईत नका पडू. थोडं चिंतन करून बाकी विश्रांती घ्या. सखीला, प्रियतमाला भेटू द्या, बाकी आपोआप आरामात होत जाईल.